क्रमांक 21 क ह्यामधनं उमेदवारी दिली आहे. कोणत्या पक्षाकडनं लढताय? शिवसेना शिंदे गट. यापूर्वी उभाटा गटाकडनं तुम्ही होतात, नंतर राष्ट्रवादीत होतात, काय सांगाल? हो, उबाठा गटामध्ये होते, पण उबाठा गटाने मला तिकीट दिलं नाही. माझं तिकीट जे होतं ते काँग्रेसच्या एका उमेदवाराला दिलं. त्यानंतर मला पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोन्ही पक्षांकडनं ऑफर होती, परंतु बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून एकनिष्ठ म्हणून मी सत्तेसाठी म्हणा इतर कुठल्याही गोष्टींचा मोह न करता मी कुठेही गेली नाही. कारण माझं एकच ध्येय होतं की माझ्या प्रभागाची सुधारणा करायची, म्हणून मी शेवटपर्यंत वाट पाहिली माझ्या पक्षाची. परंतु मी निवडून येत असताना सुद्धा माझ्या पक्षाने माझ्यावरती अन्याय केला आणि न निवडून येणाऱ्या अशा सीटला काँग्रेसला माझी सीट सोडली. उभाटा गटामधनं राजीनामे दिले जात आहेत, काय नेमकं तिथं चाललंय? उबाटा गटामध्ये फक्त हुकुमशाहीचं राजकारण चाललेलं आहे. जे त्या ठिकाणचे जे वरिष्ठ आहे सगळा त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. त्यांची जी हुजुरी करणारी जी लोक आहेत फक्त तीच पाहिजेत त्यांना. जे आमच्यासारखे सच्चे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, जे कुठल्याही आश्वासनाला बळी पडत नाहीत, त्यांची जी हुजुरी करत नाही. आम्ही फक्त बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. आम्ही फक्त 80% समाजकारण व 20% राजकारण या उक्तीप्रमाणे आम्ही कार्य करत आलेलो आहे. त्यामुळे आमच्यासारखे शिवसैनिक उबाठा गटाला चालत नाहीत. काय आव्हान कराल नागरिकांना प्रभागात? माझ्या प्रभागाचा मागचे मी बरेच वर्ष झालं पाहते, साधारणतः 20 वर्ष झालं मी सोलापूरमध्ये राहते प्रभागामध्ये. माझ्या प्रभागाची कुठलीही सुधारणा नाहीये. माझ्या नागरिकांची खूप हाल होते त्या ठिकाणी. रस्ते, गटारी, लाईट, ड्रेनेज अशा अनेक प्रॉब्लेम आहेत. ह्या सगळ्या अडचणी सोडवता याव्यात म्हणून मी फक्त सामाजिक कार्यासाठी ह्या राजकारणाचा आधार घेतलेला आहे. आणि माझं त्यांना हेच सांगणं की मी तुमच्यासाठीच लढत आहे. आतापर्यंत मी खूप संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेली आहे. कारण माझ्या पक्षासाठी मी रात्रंदिवस काम केले, जनतेसाठी सुद्धा काम केले, परंतु माझ्या पक्षाने मला डावललं, माझ्यावरती अन्याय केला. परंतु मला जनतेवरती विश्वास आहे. मी लोकांमध्ये उतरून ग्रासरूट लेवलला जाऊन कामं केलेली आहेत. त्यामुळे जनता मला नक्कीच न्याय देईल. मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये. मी खूप पैशावाली श्रीमंत सुद्धा नाहीये. मी एक खूप सर्वसाधारण अशी महिला आहे. एक भगिनी आपल्यासाठी झटते, रात्रंदिवस काम करते. या गोष्टीचा विचार करून नक्कीच जनता मला ह्या महानगरपालिकेवर पाठवेल.